ही धागा आणि सुईचा खुशीच्या जास्ती मला दुःख व्हायला पाहिजे खरं म्हटलं तर. पण ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये गेले त्याच्यामुळे मी खुश आहे. पण त्याच्यामागचं एक रिझन आहे. असं बोलतात ना, आपण काहीतरी कर्म करायला जातो आणि कांड होतो, ते तुम्हाला समजेल. हा माझा नवीन जॅकेट आहे आणि त्याला मला शिवायची नौबत येते, कारण की काण करून बसल्यावर मी एक काण म्हणजे मोठा काण. माझा हा नवीन जॅकेट आहे, तो मी त्या दिवशी आणला, म्हणजे पकडा मी मार्केटमधून आणला. ॲटलिस्ट मी ज्या दिवशी आणलं त्या दिवशी कलर बिलर सगळं बघून ना, बघा माझ्या चेहऱ्यावरती किती एक्साइटमेंट. का थंडीमध्ये माझं एक जाड जॅकेट होता, एक पातळ होता खूप. हा मीडियम पाहिजे होता मला. मग आता मी मीडियमवरती आली होती आणि तो घालून बिलून मला खूप आनंद झाला होता. का बाबा चला आता काहीतरी नवीन आलं आहे आपल्याजवळ, आणि एक खुशी असते ना काहीतरी नवीन घेतल्याची, ती चेहऱ्यावरून दिसून येते. आणि खूप मस्त मजा मूडमध्ये होती मी. का बाबा चला भारी दिसते, सगळं कलर कॉम्बिनेशन पण चांगलं वाटत होतं. हे सगळं होत असताना मी काय करेल ना ह्याचा कोणाला अंदाज नाही. हे जे होतं ना, हे मला ना मागे टोचत होतं. म्हणजे बघा लुक बिक सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे थंडी पण नव्हती वाजत त्याच्यामुळे, म्हणून हे सगळं मला ओके वाटलं. आणि काय बोलतात, फक्त हे जे बॅच सोडला ना, बाकी सगळं माझ्यासाठी ओकेच होतं, म्हणून मी खुश होते. पण खुशीला माझ्या विरजन कसं लागतं ना, हे तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच समजणार आहे. तुम्हाला दाखवते. हा मी आणला आणि त्याच्याबरोबर मी भाजी पण आणलेली. हे सगळं तर म्हणजे आज गुरुवारचा बाजार होता, तिथूनच सगळ्या गोष्टी मी घेऊन आले होती. किती रुपयाचं जॅकेट होता तर याला खरंच 1-2 महिने झाले, तर मला याची प्राईस पण नाही आठवत आहे. माझ्याकडे 400-500च्या आसपासच काहीतरी होता. आणि तेच आम्ही सगळं काही करून खुश होता. आणि त्याच्या 2 दिवसानंतरच मला हे जे होतं ना मागचं, ते टोचायला लागलेलं. म्हणजे मला असं ना, मला स्किनला काही इरिटेट व्हायला लागलं ना, का मला ते राहवत नाही. मग मी त्याला म्हणजे बाहेर काढण्याचा प्रयत्न मला त्रास होत होता म्हणून ना, पण त्याचं झालं 2 तुकडे होण्यावरती होते ते, बिकॉज ऑफ त्याची शिलाईच पूर्ण उसवली. म्हणजे नवीन गोष्टींच्या बरोबर कोण सत्यानाश करू शकतं? अंजू.